माझ्या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. ॲक्च्युली मी छोटे आल्यापासून व्हिडिओज घेते, त्याचा एक कंबाईन व्हिडिओ बनवून टाकणार आहे. स्पेशली हा व्हिडिओ असा आहे की आम्ही दिवाळीचे प्रिपरेशन कसे केले, लाईटिंग, रांगोळी घेणं वगैरे वगैरे. सो हाच तो व्हिडिओ आहे. आणि फराळ आम्ही जे बनवलं त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे. प्लीज कंटिन्यू वॉचिंग. आय होप तुम्हाला हे बघायला आवडेल. आम्ही दिवाळीची तयारी करतोय, मीन्स बाहेर लाईटिंग लावणं वगैरे, फराळ वगैरे. सो मम्मी एक लाईट आहे आमच्याकडे, गुंतलेली लाईट आहे जी खूप अशी गुंतवून म्हणजे वायरी अशा मिक्स झाल्यात तिच्या, आणि ती लाईट सुटत नाहीये. आणि निखिल, मम्मीने खूप प्रयत्न केले, आता निखिल प्रयत्न करतोय. ही लाईट जर निखिलने सोडवली आहे तर मम्मी निखिलला काय देणार आहे? मम्मी तू 50 रुपये काय बोलायचंय मम्मीच्या या बक्षीसवरती? मराठी माणूस. मम्मी जर मीन्स 50 रुपये, ऍटलीस्ट मम्मी तू 100 रुपये तरी बक्षीस ठेवायला पाहिजे होता. तो इलेक्ट्रिशियन आहे, त्याला पण इलेक्ट्रिशियन आणि वायर जोड बोललो असतो. काय फॅमिली देखती. अथांग प्रयत्न चालू आहेत वायर सोडवण्याचे. आता खूप सुटली बघ निखिल. पण खूप प्रमाणात निखिलने सोडली असं बोलायला पाहिजे, कारण ही वायर पूर्ण गुंतलेली होती. तरी पण प्रयत्न चालू आहेत. अरे ही जी गाठ बसली ना इकडे, निकी तुला काही एनी कमेंट लाईटीवरती? बीप करावं लागेल तुला. ही लावली आहे. अजून कंदील वगैरे लावायचं तर बाकी आहे. आणि मम्मी दिवाळीचं फराळाचं काय? दिवाळीचा फराळ उद्यापासून चालू. काय काय बनणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये करंजी सोडून सर्व काय बनेल. करंजी आमच्या घरी कोण खात कोण नाही. नाही खात. सगळ्यात बनवलेला सगळ्यात भाय्यात प्रकार. हा, मीन्स असं आहे की आमच्या घरात जास्त करून गोड कोण खात नाही. सो स्वीट, असं आंबट तिखट असं काहीतरी खातात. त्यामुळे करंजी, आणि मी तर बोलते शंकरपाळी पण मम्मी नको बनवू, थोड्याशा बनवावं लागणार. कारण शंकरपाळी पण आम्हाला आवडत नाही. सो उद्यापासून फराळ पण बनणार आहे. सो ते पण व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. मम्मीच्या रेसिपी कशी मम्मी बनवते. काहीतरी बोल मम्मी. येस. भरपूर त्याप्रमाणे तू वायर सोडवली आहेस. अरे हा जो कोणी गांडूपणा केलाय ना, 50 रुपये दादर लोकांची ट्रेन म्हणली नाही ती नाही सुटत आहे बाय. 25 रुपये दे फक्त. नाही, मी देईन तुला 100 रुपये. हा आमचा कंदील आहे, आता हा पण लावायचा आहे. आता ममता स्टार्ट करते सोडवायचं, पण ती सोडवल्यावरती गुंतवला नाही पाहिजे, बस झाला. The next day. आज आहे नेक्स्ट डे, आणि आज आहे बसुबारस, फ्रायडे. सो आता मम्मी गाईची पूजा वगैरे करते, ते मी तुम्हाला दाखवते. पण प्लीज इग्नोर माझा थोडा आवाज, थोडी माझी सर्दी झाली आहे, तब्येत डाऊन आहे. बट मी दाखवते की मम्मी कशी पूजा करते. ते काय दिकीला 50 रुपये नाही दिले. नाही. ची तयारी चालू आहे. गाईची आम्ही पूजा करतो. कृष्णा बाहेर रांगोळी पण काढली आहे, ती पण दाखवते. सो पूजा झाली आहे, आणि मम्मी आता शंकरपाळीची तयारी करते ना मम्मी? शंकरपाळीचं पीठ मळते. म्हणून दिवाळीचा फराळ मम्मी बनवणारच. कोण जास्त खात नाही आमच्या घरी गोड, तरी पण मम्मी बोलते थोडं बनवूया आपण. सो शंकरपाळी फ्राय करायला घेतलेले आहेत.
मम्मी ने पीठ मळलं, मी लाटले आणि फर्स्ट बॅच ऑफ शंकरपाळीचे आम्ही काढले आहेत. मला दाखवते. मी टेस्ट पण केले, छान खुशखुशीत झालेले आहेत आणि गोड पण छान झाले. मम्मी छान झाले, मस्त झाले. मी आता त्यासोबत आज शेव पण आम्ही बनवायचा प्लॅन करतोय. सो आज शंकरपाळी आणि शेव होऊन जाईल ना मम्मी. मम्मीने ऑलरेडी ह्या शेवचा पीठ मळून ठेवलंय. जसं शंकरपाळ्या फ्राय होतील तसे मग शेव बनवायला स्टार्ट करू. राईट मम्मी. येस. थकली आहे बिचारी, पण तरी पण करते. सो शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. आता मम्मी काय करते मम्मी? शेव बनवते. आता मम्मी शेव बनवायला घेते, तिखट शेव. आमच्या घरी तिखट शेव ही सगळ्यांना आवडते. हा मम्मी. गोड खाण्यापेक्षा गोड खाण्यापेक्षा आम्ही तिखटच खातो. सो आता शेवची तयारी. तेल गरम करायला ठेवलंय. भांड पण रेडी आहे. सो स्टार्ट करूया मम्मी. चला. टाकायचं काम मम्मीचा, काढायचं काम माझा. हॅलो. The next day. सो ॲक्च्युली आज मला थोडंसं खोकला झालं, म्हणजे सर्दी झाली, त्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा वाटत असेल तुम्हाला. सो युजली जेव्हा मी मुंबईला असताना असं खोकला वगैरे सर्दी, तर मम्मी हळदीचं दूध, काढा असं काय काय बनवायची. आणि एक उडदाची पिठी करून असते महाराष्ट्रीयन फूडमध्ये. सो ते एक बनवायची आणि भातासोबत आम्ही ती खायची. ती तिखट थोडीशी, त्याने थोडं सर्दी लवकर बरी होते असं आहे. तर मग आज मला अचानक ती खावीशी वाटते. सो बट मम्मी घरी नाही आहे. सो मी ती कधीच बनवली नाही, पण मी आता ती पहिल्यांदा बनवणार आहे. मी मम्मीला कॉल करून त्याची रेसिपी वगैरे विचारून घेतली आहे. सो चला मी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. सो पिठी बनवायला जास्त काही लागत नाही. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि गुळाचं पीठ. फक्त 5 गोष्टी लागतात पिठीसाठी आणि ऑफकोर्स पाणी. सो पिठी आहे माझ्याकडे. पटकन सगळं हे चॉप करून घेते आणि मग मला प्रोसेस दाखवते. सो कांदा मी घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पाण्यात भिजवून ठेवलं आहे, म्हणजे धुवून घेण्यासाठी. आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. मी कांदा, हिरवी मिरची कापून घेतली, थोडीशी कोथिंबीर पण कापली आणि कढीपत्ता. बस आता आपण फोडणी द्यायला स्टार्ट. मी तेल टाकते फर्स्ट. हे मी गरम केलं आहे. तेल टाकून मी सांगायचं विसरली, थोडं 2-3 पाकळ्या लसूणचे पण घेतलेले आहे. सो फर्स्ट लसूण टाकते. लसूण टाकल्यावर मी कढीपत्ता टाकते. कांदा आणि हिरवी मिरची. सो कांदा लालसर होईपर्यंत पिठी आहे त्याचं एक पातळ बॅटर असं बनवून घ्यायचं आहे मिक्स करून. म्हणजे ते आपण फ्राय ऑनियनमध्ये पिठी तयार करून टाक. आपलं बॅटर रेडी आहे. लम्स नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे बॅटर ज्यामध्ये कांदा फ्राय केलं आहे त्यामध्ये आता मी आपली पिठी त्याच्यात टाकते.
मला पातळ पिठी हवी एकदम, तर मी पाणी टाकते. सो हे पाणी आता उकळायचं आपल्याला पिठीला. चांगली एक उकळ आली की मग आपण यात कोथिंबीर वगैरे टाकू. त्यासोबत चवीप्रमाणे मीठ. सो आता ह्याची उकळी झाल्यावर कोथिंबीर आपण टाकू. सो एवढं गरम होत आहे ना मुंबईमध्ये, मला काय कळतच नाही आणि सर्दी तर आहेच आहे. आणि त्याचसोबत मी हा ओव्याचं पाणी जे सकाळी मम्मी बनवून गेली आहे माझ्यासाठी, तेच दिवसभर मी पाणी पिते. सो पिठी होईपर्यंत वाट बघू आणि मग गरम गरम भात आणि पिठी खाऊ. सो पिठी रेडी आहे आणि आता मी ती गरम गरम खाणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते. गरम गरम भात. सो मस्त खाऊन मला रिव्ह्यू देते. ती रेडी आहे, गरम गरम आहे. सो खाते मी आणि तुम्हाला रिव्ह्यू देते. मला सर्दीने जाम माझं डोकं दुखतंय. गरम गरम पिठी. ऑब्वियसली मम्मीसारखी टेस्ट नाही आली आहे, बट ओके झाली आहे. मम्मी खूप छान पिठी बनवते. नेक्स्ट टाइम मम्मीकडून ही रेसिपी तुम्हाला, मम्मी बनवेल तेव्हा ही रेसिपी मी तुम्हाला दाखवेन नक्की. सो मस्त ही पिठी आणि भात मी एन्जॉय करते. भेटूया थोड्या वेळाने. बाय. सो आज धनतेरस आहे, पण धनतेरस म्हणून मम्मीने आज पाणीपुरीचा बेत ठेवला आहे. सो मम्मीने दहीपुरी बनवली आहे. सगळं घरी बनवलं आहे. शेव पण घरी बनवलेली आहे, फक्त पुरी सोडून. आता तू काय करते? मी पाणीपुरी खाते. आता मम्मी पाणीपुरीची तयारी करते. थँक्यू मम्मी. मंडळी आज लय पाणी. मम्मी पाणीपुरी खाते, मी दहीपुरी. शेवपुरी, दहीपुरी. मस्त पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली. तिखट पाणी मम्मीने बनवलेलं आहे की माझी सर्दी अशी जास्त बाहेर येईल. बट आय डोंट नो, अनफॉर्च्युनेटली मला इथे आल्यावर लगेचच मी आजारी झाली आहे. सर्दी, ताप, खोकला सडनली झाला आहे, काही कळत नाही. होपफुली उद्या मला बरं वाटेल आणि मी जास्त काय करू शकेन. कारण इकडे येऊन मला असं आजारी झालेलं मला आवडत नाही. माझ्यामुळे मम्मी पप्पा पण टेन्शनमध्ये आलेत. सो होपफुली मी उद्या बरी होईल. आणि मस्त लाईटिंग वगैरे आहे सगळीकडे. आज आम्ही थोडीफार दिवाळीची शॉपिंग पण केली अँड कलर्स घेतले, दिवे घेतले. सो मी थोडं हैदराबादला मिस करते, स्पेशली किरणला. नाहीतर गेले 2 वर्ष आम्ही दोघं जायचो शॉपिंग करायला, असं दिवे, कलर्स, रांगोळी वगैरे घेऊन यायचं. सो आय एम मिसिंग यू किरण. आणि बस आजचा दिवस असा संपला आहे. उद्या रविवार आहे, बघू उद्याचा काय प्लॅन असेल. सो उद्याचा नवीन व्लॉग असणार आहे. सो हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आणि सगळ्यांना
हॅपी दिवाळी. बाय.